सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातील उच्च न्यायालयात होणारी सुनावणी दुसऱ्यांदा पुढे गेली आहे। यापूर्वी ही सुनावणी मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी होणार होती, परंतु उच्च न्यायालयाचा विषय पटलावर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदार यादीचा विषयच आला नसल्याने सदरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती। आता सुद्धा हीच परिस्थिती कायम राहिली। उच्च न्यायालयाच्या बोर्डावर पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय आला नाही, त्यामुळे सोमवारी संपन्न होणारी सुनावणी झाली नाही। पुढील 1-2 दिवसांमध्ये सुनावणी संदर्भात माहिती प्राप्त होईल असे यावेळी सांगण्यात आले। दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती, मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली होती। ज्या टप्प्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली, त्याच टप्प्यातून निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते। 6 महिन्यांच्या कालावधीनंतर प्रारूप मतदार यादी मतदानासाठी ग्राह्य धरता येत नाही असा नियम असल्याने नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात पणन संचालकांनी आदेश दिल्यानंतर सदरची निवडणूक स्थगित करण्यात आली होती। त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती, परंतु उच्च न्यायालयाचा विषय पटलावर सोलापूर बाजार समितीचा विषयच आला नाही। विषय येण्या अगोदरच न्यायालयाचे कामकाज संपुष्टात आल्याने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातील सुनावणी होऊ शकली नाही। त्यानंतर सोमवार 10 फेब्रुवारी रोजी देखील न्यायालयाच्या कामकाजात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय बोर्डावर नसल्याने सुनावणी देखील संपन्न झाली नाही। पुढील 1-2 दिवसांमध्ये सुनावणीची तारीख कळेल, त्यानंतर सुनावणी संपन्न होईल असे सांगण्यात आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।